नमस्कार मंडळी. तर आज बघा मी तुम्हाला आपल्या गुरुवारच्या बाजारातून आणलेला जो म्हणजे बाजार आहे, म्हणजे पालेभाज्या वगैरे जे माळवं आहे ते दाखवणार आहे. तर आपल्या भाषेमध्ये माळवं आम्ही इकडे म्हणतो. तर काय काय आणले ते मी तुम्हाला दाखवते. तर इथं आणलेलं आहे बघा कोथिंबीर, पण कोथिंबीरला जरा फुलं वगैरे आले ती, पण देशी कोथिंबीर आहे म्हणून आणलेली आहे. तर हे सगळं माळवं जे असतं ते मिक्स आपण काहीजण सेपरेट वगैरे असे घेतात, पण आपण तसं घेत नाही आहे. मिक्सच सगळं एका पिशवीमध्ये घेतलेलं असतं व ते घरी आणल्यानंतर सेपरेट सगळं करून ठेवावं लागतं. वांगे एका साईडला, भेंडी किंवा काकडी, आता ते दोडका वगैरे, भेंडी असं जे काही आणलेलं आहेत पालेभाज्या त्या आपल्याला सगळ्या सेपरेट करून ठेवाव्या लागतात. तर तसंच काहीसं मीही ठेवत होते. सगळं जे मिक्स होतं ते मी साईडला सेपरेट ठेवायला लागले होते. आता बघा खूप छान अशी काकडी आणली, दोडका, बटाटा, भेंडी, वांगी, मिरची असं वेगवेगळे बघा पालेभाज्या म्हणजे जे आहेत त्या आणलेल्या आहेत. तर दोडका खूप दिवस झाला आणलेला नव्हता. मलाही खूप दोडका, पुन्हा वांगी, भेंडी ही आवडतातच. आवडणार तेवढे वांगी खायचे नाही आहेत, कारण त्यांना मूतखड्याचा त्रास आहे. त्यामुळे ते वांगी जास्त खात नाहीत. खातात पण फक्त कमी प्रमाणात खातात. तर कवळी अशी त्यांनी खूप छान अशी ताजी वांगी आणलेली होती बाजारातून. आणि भेंडी अथर्वला खूप अशी आवडते, त्यामुळे भेंडी पण आणलेली होती. मग जे बटाटे आहेत ते मी सेपरेट करत होते. बटाटे शक्यतो करून मी वरतीच ठेवते आणि फ्रीजमध्ये फक्त ज्या भाज्या आहेत म्हणजे भेंडी, वांगी, काकडी हे तेवढे ठेवते. तसं फ्रीजमध्ये ठेवूच नाही म्हणतात, जे जीवनसत्व असतं ते निघून जातं, पण एक कमीत कमी 3 ते 4 दिवस जाण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवतो. अगदी आठवडाभर जर आपण एखादी वस्तू फ्रीजमध्ये ठेवली तर ती खराब होते. वांगी तर अशी डडरल्यावानी अशी होतात, कठीण होतात वांगी. त्याची टेस्ट जी असते ती पूर्ण निघून गेलेली असते. जे जीवनसत्व असतं ते त्यामधलं निघून गेलेलं असतं. त्यामुळे मीही ट्राय केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते की फ्रीजमध्ये जास्त दिवस जर आपण ज्या आणलेल्या पालेभाज्या वगैरे सगळे जे बाजारातून वांगी वगैरे आणतो ते जर ठेवलं तर ते खराब होतं. तर इथे बघा मी जी भेंडी वगैरे आहे ती अशी सेपरेट ठेवायला लागली होती. कवळी अशी त्यांनी भेंडी आणलेली होती. मिरची मागच्या टायमाला गुरुवारी जी ही मिरची आणलेली होती ती अजिबात तिखट अशी नव्हती, सपक होती. कितीही घातली, अगदी 5-7 जरी मिरच्या घातल्या तरीही त्या सपकच लागायच्या, तिखट अजिबात लागत नव्हत्या. तर हे जे बाजार आणलेलं होतं, मला आदल्या दिवशी शेतामधून ज्या पेंड्या होत्या त्या गोळा करून आल्यानंतर कंटाळा आला होता, त्यामुळे संध्याकाळी मी बाजार तसाच ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरल्यानंतर घरातलं काम, जो तो बाजार आणलेला होता तो मी साईडला असा काढून ठेवून, कारण मला दुपारी आणि शेतामध्ये जायचं होतं, कारण मळणीसाठी मशीन येणार होती. तर मी जायच्या आधीच मशीन आलेली होती, त्यामुळे मला मशीनचा काही व्हिडिओ घेता आला नाही आहे. तर इथे बघा हे बटाटे वगैरे असे ठेवलेच, कोथिंबीर वगैरे. कोथिंबीर शक्यतो करून सोडून ठेवावी लागते, कारण तसाच जर आपण जो गुच्चा असतो ते ठेवला तर तो खराब होतो. तर इथे मी सरबत बनवून ठेवायचं म्हटलं थोड्या वेळासाठी फ्रीजला. बाकीचं एखादं काय काम राहिले ते आवरायचं आणि जाताना हा जो सरबत आहे तो घेऊन जायचा, कारण थंड असं काहीतरी ऊनही भरपूर लागत होतं. मग ते मशीनवाले दादा आल्यानंतर मी जाणारच होते, त्याच्या आधीच जाणार होते, तोपर्यंत पाणी पण आलं होतं. पाणी भरून सरबत थोडा वेळ ठेवला होता फ्रीजला, नंतर घेऊन गेले. तर इथे बघा मला मशीनचा जास्त व्हिडिओ काही घेता आला नाही आहे. मी म्हटलं होतं तुम्हाला दाखवते, कारण हाताखाली पटापट द्यायला लागत होतं ज्या पेंड्या होत्या त्यामुळं काय मला शूट करता आलं नाही. तर इथं आम्ही थोडासा गहू राहिला होता तो आम्ही उपणत होतो, जो खराब असा जी खडी वगैरे त्यामध्ये होते तो. तर इथे बघा वारं वगैरे सुटलेलं आहे, भरपूर असा आभाळ आलेला आहे. पाऊस वगैरे मगाशी झालेला होता, थोडासा असा बारीक असा तुरळक असा पाऊस. तर वारं वगैरे सुटलं आहे, थोडंसं आभाळ पण तयार झालं आहे बघा. तर आणि महत्त्वाचा एक प्रश्न म्हणजे मळणी करून गहू घरामध्ये आला हे खूप महत्त्वाचं आहे. जर तिथंच गहू असतात, जर भिजला खराब झाला तर मग काय करायचं, असाही मोठा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे गव्हाची मळणी झाल्यानंतर गहू घरात येणं खूपच महत्त्वाचं असतं. आणि तसंच बघा आपला गहू एकदाशी घरामध्ये आलेला आहे. आपण ठिक्क्यामध्ये मळणी करून झाल्यानंतर लगेचच भरलेला आहे. तर आपली 6 टिक्की झालेली आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त झालेले आहेत. अपेक्षा आम्ही कमी धरली होती, 1-2 होतील असं वाटलं होतं, कारण आम्ही आंतरपीक म्हणून ऊसामध्ये गहू केलेला होता, म्हणजे लागणीमध्ये. तर आपल्याला 6 पोती गहू झालेला आहे. तर खूप आनंद वाटला, म्हणजे अपेक्षेपेक्षा पण देवानं आम्हाला जास्त असं दिलेलं आहे. तर या अशी बघा पोती भरून आणून आम्ही अशा ठेवलेल्या आहेत.
कडक असं ऊन 2-3 दिवसानं पडल्यानंतर मग आम्ही उन्हाला घालणार आहोत. मग नंतर बेसिक पावडर लावून वगैरे ठेवून देणार. तो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.